नमस्ते. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. तुम्ही विचार करत असाल की मी या कवितेच्या ओळी मला अचानक कशाला काय आठवल्या, तर एक किस्सा सांगतो. खूप वर्षापूर्वी साधारणतः 2023 ची गोष्ट असेल. माझा एक विद्यार्थी आहे. खूप चांगल्या घरातल्या साध्या सरळ सज्जन सभ्य घरातला मुलगाही तसाच साधा सरळ सज्जन सभ्य, आणि असा मुलगा जॉर्जियाला MBBS करण्यासाठी गेला. साहजिकच भारतातलं वातावरण आणि जॉर्जियाचं वातावरण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो मुलगा तिकडे MBBS करायला गेला. त्याला वातावरण तेवढं मानवलं नाही, त्याला फ्रेंड सर्कल तेवढं चांगलं मानवलं नाही, त्याला थोडं ॲडजस्ट होता आलं नाही, त्याला होम सिकनेससुद्धा जाणवला. आणि या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये त्याची मानसिकता अशी झाली की बाबा रे, आपण बॅकआउट करावं आणि पुन्हा भारतात जाऊन आपली काय असेल ती शेती करावी. आणि अशा विपरीत मानसिकतेमध्ये, अशा नकारात्मक मानसिकतेमध्ये त्याचा मला एक दिवस फोन आला आणि मला त्याने सांगितलं की सर, मी पुन्हा भारतामध्ये रिटर्न यायचा विचार करतोय. आणि त्यानं मला हे सांगितलं माझ्या काळजाचा ठोका चुकला. आणि तेव्हा एक लेखक म्हणून माझ्या कानामध्ये कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या ओळी फिरायला लागल्या की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. कधी कधी काय होतं मित्रांनो, की आपल्यासमोर जर एखादा व्यक्ती येतोय तर तो फक्त आपल्याकडे काहीतरी मदत मागायला म्हणून येत नाही आहे. काय सांगता येते की फक्त त्याला 2 चांगल्या शब्दांची आवश्यकता असेल. आणि मी हे यावेळी ओळखलं आणि मी सुद्धा तेच केलं. मी त्याला सांगितलं की बाबा रे, असं करू नको. हीच ती वेळ आहे की परिस्थिती तुला चेक करते की तू MBBS डॉक्टर व्हायला लायक आहे की नाही. आणि परिस्थिती समोर उभा राहा आणि तिला ठामपणे सांग की माझ्या विपरीत तू कितीही जा, पण मी माझ्या पायावर तसाच उभा आहे, ठामपणे, अगदी निर्धास्तपणे. आणि त्या मुलानं तसं केलंही. त्या मुलानं भारतामध्ये रिटर्न यायचा निर्णय त्याचा सोडून दिला. तो मुलगा तिथंच थांबला. त्याने MBBS एज्युकेशन तो आता करतोय. त्याला युनिव्हर्सिटीमध्ये मार्क छान मिळत आहे. त्या मुलाचं नाव आहे धनंजय चव्हाण. धनंजय चव्हाण एक उदाहरण आहे त्या मुलांसाठी की नो मॅटर तुम्ही कुठल्या ग्रामीण भागातून, याने काही फरक पडत नाही की तुम्ही आयुष्यभर काय शिकला आहात. याने काही फरक पडत नाही की तुम्ही कुठल्या वातावरणामधून. तुमची इच्छाशक्ती जर अतुलनीय असेल तर परिस्थितीला सुद्धा तुमच्या समोर हात जोडून उभं राहावं लागतं. आणि धनंजय चव्हाण त्याचं एक उदाहरण आहे. आशुष, तुम्हाला सुद्धा तुमची यशोगाथा तयार करायची असेल तर पृथ्वी एज्युकेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद.